नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेर यूट्यूब चॅनलला. आणि आता 11 जून सुरू झाला आहे आणि बऱ्याच भागामध्ये थोडा पाऊस पडलेला आहे. विदर्भातील पण काही गावामध्ये, काही तालुक्यात थोडा पाऊस पडला होता मागच्या 10 दिवसात. पण आता इथे पाऊस पडूनही बघा ही अशी कंडिशन परत व्हायला लागलेली, म्हणजे तानावर जायला लागले झाडं. आता अशी परिस्थिती आहे, काही ठिकाणी डोळे फुगून बाहेर पडण्याची अवस्था आहे बऱ्याच लोकांची. 2-3 पाऊस ज्यांना झाले तर त्यांनी आता पुढचा निर्णय काय घ्यायचा आहे ते ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलूया. तर ज्यांच्याकडे पाणी म्हणजे भरपूर आहे, जुलै महिना निघेल, जुलै महिना पूर्ण पाणी पुरेल ड्रिपने दिलं तर असं पाणी ज्यांच्याकडे असेल त्यांनी 100% आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की पाणी फोडून बाग फोडायचं आहे. म्हणजे पाणी देऊन डोळे फुगू राहिले आणि बाहेर पडण्याच्या अवस्थेमध्ये येतात, त्याला थांबू नका. मागच्या 6 ते 8 दिवसापासून आपण ज्यांना हलकं पाणी देत होतो त्यांना फुलं निघायला लागलेले आहे. असे 60 ते 70% फुलं चांगले निघायला लागलेले आहे. आणि टेम्परेचर सध्या जे आहे तेच पुढच्या 10 दिवसांनी राहील असं वाटत नाही आहे. कमी होऊ शकतं, जर वाढलंच तर त्याची गॅरंटी नाही आहे, पण आपण अपेक्षित धरू की कमी होऊ शकतं. आणि जर आपण पाणी दिलं नाही, समजा आपण म्हणू की थोडं पावसाचीच वाट पाहू, त्यांनी असा पण धोका आहे की हे जे काडी पडते ही काडी पडणं वाढेल. म्हणजे वाढली काडी पडणे हे जास्त प्रमाण होऊ शकते वाढल्या काडीचं, तर तो पण एक आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं आपल्याला जर पाणी असेल आपल्याकडे तर पाणी देणे योग्य आहे. 3 तास 4 तास दिवसाआड असं पाणी आपण देऊ शकतो आपल्या जमिनीप्रमाणे. आणि बाग जसजसा फुटेल तसतसं ते पाणी वाढवायचं आहे आपल्याला. आणि नंतर टेम्परेचर जर वाढलंच खूप तर आणि बाग गळाला काही प्रमाणात तर ते नॅचरल आहे, त्याला आपण काही करू शकणार नाही, कारण ह्या दिवसातलं एवढं टेम्परेचर वाढणं अपेक्षित नसते. अशा प्रकारचं झाड जगवणं किंवा याची काडी वाढलेली थांबवणं हे खूप कठीण आहे ह्या वातावरणामध्ये. ह्याला चांगलं पाणी देऊन बाग फोडणे हाच एकमेव पर्याय आपल्यापाशी आहे आणि तो आपल्याला करावा लागणार आहे. त्यामुळं ज्यांना अशा अडचणी आलेल्या आहे आणि पाणी आहे तर पाण्याचा वापर करा आणि बाग फोडून घ्या. पुढं बघता येईल, कारण असं तर होणार नाही की टेम्परेचर अचानक भरपूर वाढेल उन्हाळ्यासारखं. आणि जरी वाढलं तसेही झाडं तुमचे जगणार नव्हते आणि असेही जगणार नव्हते. त्यामुळं बाहेर गळला तरी चालेल, ठीक आहे पुढचा. पण आज जे पोझिशन आहे फुलं निघण्याची, फुलं निघत आहे तर काढून घ्यायचे आणि टेम्परेचर कमी होईल अशी अपेक्षा धरायची. जर वाढलं तर पर्याय नाही आहे, पुढं बघता येईल त्या बाबतीत. धन्यवाद.